यानंतर एक आणखी मोठी बातमी, मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाला आता त्यामुळे या धमकीनंतर रिकामं करण्यात आलेलं आहे। तर दिल्ली कोर्टाला सुद्धा याच प्रकारची धमकी देण्यात आलेली आहे। बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि दिल्ली नंतर आता मुंबई हायकोर्टाला सुद्धा बॉम्ब न उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती। ईमेलद्वारे कोर्टातल्या कर्मचाऱ्यांना ही धमकी देण्यात आली होती। तर मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा आता या धमकीच्या ईमेल नंतर हा संपूर्ण इमारत उच्च न्यायालयाची हायकोर्टाची रिकामी करण्यात आलेली आहे। तसंच बॉम्ब शोधक पथक देखील इथं दाखल झालंय। तर या धमकीनंतर सगळ्या शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। तसंच पोलीस सुद्धा आता अलर्ट मोडवर आलेले आहेत। बंदोबस्त न्यायालयाच्या परिसरातला वाढवण्यात आलेला आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आलेला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाला धमकी देण्यात आली होती आणि बॉम्बनं हे न्यायालय उडवून देण्याची धमकी आल्यानंतर, इमारत उडवून देण्याची धमकी आल्यानंतर पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क झालेल्या आहेत। तर ही धमकी आल्यानंतर उच्च न्यायालयाची इमारत जी आहे रिकामी करण्यात आलेली आहे। खरं तर अत्यंत गजबजलेला असा सगळा हा परिसर आहे। तसंच मुंबई हायकोर्टात सुद्धा विविध सुनावण्यांसाठी लोक येत असतात। या धमकीनंतर संपूर्ण इमारत ही रिकामी करण्यात आली आहे। तर या संदर्भात आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी जाऊयात। मनोज दयाकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनोज, मुंबई हायकोर्टाला ही धमकी आलेली आहे, नेमकी कुणी ही धमकी दिली, कुठल्या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे का, आणि या सगळ्यानंतर मुंबई पोलिसांची काय पुढची योजना आहे? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं, मुंबई उच्च न्यायालयाला उडवण्याची धमकी ही देण्यात आलेली आहे। रजिस्टर ऑफिसमध्ये आपण बघितलं ईमेलद्वारे ही धमकीचा मेल आलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण इमारत आहे ती खाली करण्यात आलेली आहे। आता आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर आपण बघू शकता, संपूर्ण परिसरामध्ये सर्व वकिलांना या उच्च न्यायालयातून बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि सर्व वकील आहेत ते या ठिकाणी खाली उपस्थित झालेले आहेत आणि संपूर्ण जे पोलिसांचं मुंबईचं पथक ते आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि सर्व वकील आहेत त्यांनी बाहेर काढलेलं आहे सुरक्षितपणे आणि ते या ठिकाणी तपास करत आहेत की हा मेल कुठून आलेला आहे, कसं कोणी पाठवलेला आहे, याचा संपूर्ण तपास पोलिसांकडून केला जात आहे आणि संपूर्ण वकील आहेत ते या ठिकाणी बाहेर आलेले आहेत। पण आपण म्हणतो ही आत्ताच काही वेळापूर्वीची घटना आहे ज्या ठिकाणी हा धमकीचा मेल रजिस्टर ऑफिसमध्ये उच्च न्यायालयाचा आलेला होता आणि त्यामध्ये उडवण्याची धमकी। मनोज, आपल्या सोबत वकील पण आहेत आणि या धमकीच्या ईमेल नंतर वकिलांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे। आम्ही आज सकाळी 11 वाजता कोर्टात आलेलो होतं। माझी हेअरिंग ऑनरेबल जस्टिस NR बोरकर यांच्यासमोर होती। 1:45च्या सुमारास लगेच कोर्टाने ऑनरेबल कोर्टाने आदेश दिले की तुम्ही सगळ्या पक्षकारांनी ॲडव्होकेटने कोर्टरूम तातडीने खाली करा। बॉम्ब स्फोटाची धमकी इकडे मिळालेली आहे, रजिस्टर ऑफिसला मेल आलेला आहे। त्याच्यानंतर तातडीने इकडे जे बंदोबस्तावर जे पोलीस आहेत त्यांनी तातडीने कोर्टरूम खाली करायला सुरुवात केली। जे कोर्टाच्या आवारात जे पक्षकार व ॲडव्होकेट होते सर्वांना बाहेर काढायला सुरुवात केली। इव्हन जे हायकोर्टामध्ये जे जितके बाररूम आहेत, 3-4 बाररूम आहेत, ते सुद्धा तातडीने खाली करायला सांगितले। त्यामुळे कसं बॉम्बस्फोटाची धमकी आणि ईमेल आल्यामुळे पक्षकारांमध्ये गोंधळाचं वातावरण झालं। कारण का आज लांबून पक्षकार आलेले आहेत, कोण पुण्यावरून आलेले, कोण अहमदनगर। जेव्हा तुम्ही सकाळी कोर्टामध्ये गेला, उच्च न्यायालयामध्ये दाखल झाला, तेव्हाची परिस्थिती काय होती आणि नंतर जेव्हा आम्ही सकाळी सगळे ॲडव्होकेट कोर्टामध्ये आलो तेव्हा सगळं नॉर्मल वातावरण होतं। हेअरिंग चालू होत्या 12:30 पर्यंत सगळ्या हेअरिंग नॉर्मलपणे म्हणजे व्यवस्थित पार पडत होत्या। कोर्ट आदेश देत होता। अचानक एक 12:30च्या नंतर केओस निर्माण झाला। रजिस्टर ऑफिसला जसा मेल आला त्यांनी सगळ्यांना तातडीने सूचित केलं, पोलीस यंत्रणेला सूचित केलं। इतकंच नाही तर ऑनरेबल जस्टिसला सूचित करण्यात आलं, स्टाफला सूचित करण्यात आलं। नक्कीच धन्यवाद मनोज, या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय की मुंबई हायकोर्टाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आली होती आणि यानंतर संपूर्ण कोर्टाची इमारत आणि आसपासचा परिसर हा रिकामी करण्यात आलेला आहे। बॉम्ब शोधक पथक इथं दाखल झालंय। मराठे बाकीचं आरक्षण सोडणार का, असा सवाल छगन भुजबळ